दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्यातून वाढणारा मृतकांचा आकडा कितीही केला कमी होत नाही। शासकीय स्तरावरील सर्व उपाययोजना, जनजागृती, सक्तीचे लॉकडाऊन करून सुद्धा नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात हा संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशातच केंद्र व राज्य शासनासोबतच स्थानिक प्रशासन ही चिंतातूर होत आहे। अशाच शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन व सावनेर होमिओपॅथिक असोसिएशन आदींच्या संयुक्त सहभागातून संपूर्ण सावनेर शहर व ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच कोविड-19 विषाणूचा शोध लावणाऱ्या अँटीजन व आर-टी-पी-सी-आर या टेस्टिंगबद्दल नागरिकांत असलेला गैरसमज तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बऱ्याचशा अफवा यावर जनजागृती करण्याच्या हेतूने 13 ऑगस्टपासून होडी चौक येथून जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर महत्त्वाचं सांगायचं असं की लोकांपर्यंत आम्ही ही माहिती पोहोचवणार आहे की एंटीजन टेस्टबद्दल जे काहीतरी संभ्रम त्यांना झालेले आहे की बुवा ही टेस्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठेतरी येत असते, तो संभ्रम आम्हाला दूर करायचा आहे, लोकांपर्यंत पोहोचायचा आहे व जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला निदान करायचं आहे की कोरोनाचे किती पेशंट आपल्या शहरामध्ये आहे किंवा किती पेशंट आपल्या गावामध्ये आहे, जेणेकरून निदान जर झालं तर उपचार करायला आम्हाला फार सोय होईल। महत्त्वाचं कोणत्याही आजारावर कसं असतं की निदान होत नाही तोपर्यंत आपण असं समजतो आजारी नाही आहे। म्हणजे ज्याला सर्दी, पडसं, खोकला, ताप हे आहे त्यांनी सर्वात आधी आपलं एंटीजन टेस्ट करावं। माझं असं म्हणणं नाही आहे की कुठलाही सर्दी, खोकला, तापाचा पेशंट कोरोना पेशंटच असेल, पण तो पेशंट सुरक्षिततेच्या नात्याने आपल्या परिवाराला सुरक्षित, म्हणून त्यांनी कमीत कमी सुरक्षेसाठी कोरोनाचा एंटीजन टेस्ट करावा। जर तो निगेटिव्ह आहे तर नक्कीच त्याला आमच्याकडनं शुभेच्छा आहे, जर तो पॉझिटिव्ह आहे तर त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार, असं आम्ही प्रत्येक वार्डमध्ये, प्रत्येक शहरामध्ये जाऊन, शहरामधच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन सांगणार आहे। या सर्व उपक्रमामध्ये आम्हाला SDO साहेब, तहसीलदार साहेब, पोलीस इंचार्ज साहेब व IMA सावनेरचे अध्यक्ष श्री प्रवीणजी वाकोडे सर यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलं, आम्हाला याच्यात सहभागी केलं, आम्ही यांचे पण आभारी आहोत। सर्व सावनेरचे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक व IMAचे लोक सर्व आम्ही यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतो आहे। सावनेर उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार दीपक कारंडे, मुख्य अधिकारी रवींद्र भेलावे, पोलीस निरीक्षक अशोक कोडी, डॉक्टर प्रवीण वाकोडे, निमा संघटनेचे डॉक्टर राहुल दाते, सावनेर होमिओपॅथिक असोसिएशनचे पदाधिकारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत होडी चौक येथून या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी आपले विचार व्यक्त करत उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे यांनी नागरिकांना कोरोना विषाणूच्या तसेच टेस्टिंगच्या संबंधित कोणत्याही प्रकारचे गैरसमज न बाळगता आपल्या क्षेत्रातील नजीकच्या कोविड सेंटरवर जाऊन आपली तपासणी करून घेण्याची तसेच आपल्याला अथवा परिवारातील कुणीही सदस्याला असलेल्या आजारासंबंधीची माहिती लपवून आपल्या परिवारावर कटू प्रसंग ओढवून घेऊ नका असे निवेदन केले। या प्रसंगी डॉक्टर विजय धोटे, डॉक्टर घट्टे, डॉक्टर अमित बहेते, डॉक्टर पराग झोपे, नगर प्रशासन सावनेरचे दिनेश बुधे, पंकज छेनिया, मधुकर लोही, धीरज देशमुख, अनिल भोसले इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते। पण काल जेव्हा कलेक्टर साहेबांची जेव्हा मीटिंग झाली तेव्हा कलेक्टर साहेब स्वतः म्हणाले की आपण जर असं केलं, कारण त्यांनी आता कणांमध्ये पुष्कळ सारे पेशंट निघत आहेत कामठीमध्ये, तर ते लोक स्वतः इव्हन कलेक्टर साहेब स्वतः गाडीमध्ये फिरून चौकात त्यांनी कम्युनिकेशन केलेलं आहे। मी काल त्यांना म्हणालो की सर अगर हम भी गए तो कोई प्रॉब्लेम तो नहीं होगा। आणि जेव्हा ते म्हणाले की त्यांनी काल नवीन माहिती दिली की म्हणे आता जे पेशंट्स येतात त्यांचा डेथ पण होत आहेत, वाढला आहे, तर त्यांचं असंच म्हणणं झालं की जो भी डेथ अभी हुई है वो इसलिए हुई क्योंकि पेशंट लेट पहुँचे हैं। म्हणून मग आमचं काल ठरलं मीटिंगमध्ये की तपासणी पहिल्या दिवशीच झालेली बरी, म्हणजे लवकरात लवकर झालेली बरी, म्हणून आम्ही तो काल निर्णय घेतला की आम्ही चौकात जाऊन लोकांचं जनजागृतीकरण करू आणि त्यांना आम्ही पटवून देऊ। आणि ही गोष्ट फक्त आजपर्यंत सीमित नाही आहे, ही गोष्ट जवळपास आम्ही आता रोजच करणार आहोत। आम्ही टीम बनवून रोज आम्ही प्रत्येक चौकात जाऊन आम्ही सकाळी 8 ते 10च्या दरम्यान करण्याचा आमचं असं ठरलेलं आहे। पियुष झिंजवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।